आज 24 जुलै आजपासून बरोबर 82 वर्षापूर्वी घडलेली म्हणजेच 1943 सालची एक गोष्ट मी आज आपणास सांगणार आहे। नुकताच मोठा पाऊस पडून गेला होता। सह्याद्रीच्या शिरावरून वाहत आलेल्या लाल भडक पाण्याने कृष्णामाई तुडुंब भरून वाहत होती। स्थळ होतं याच कृष्णामाईच्या तीरावरील ऐतिहासिक 6 गल्ल्यांची नगरी म्हणजेच सांगली। सांगलीच्या जेलमध्ये स्वातंत्र्य चळवळीत लढणारे देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक कैदी म्हणून मोठ्या संख्येने डांबण्यात आले होते। 24 जुलै 1943 ला सांगलीच्या जेलमधील कैद्यांनी ठरवून मोठा गोंधळ केला। या गोंधळात स्वातंत्र्य सैनिकांनी पोलिसांच्या बंदुका आणि काडतुसे हस्तगत करत हवेत बंदुकीने बार काढले आणि सांगलीचे जेल फोडण्यात आले। ही घटना ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडणारी ठरली। या घटनेच्या बातम्या देशभरातील विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आल्या। या घटनेदरम्यान 2 स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले, तर गोळीबार करत इंग्रजांना थोपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्वातंत्र्य सैनिकांच्या खांद्यातून गोळी अक्षरशः आरपार गेली। पुढे 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि खांद्यातून आरपार गोळी गेलेले एक बहादर स्वातंत्र्य सैनिक 1977 ला आपल्या महाराष्ट्राचे 6वे मुख्यमंत्री झाले। देशभरात गाजलेली सांगलीच्या जेलफोडीची ही घटना आजही सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या अभिमानाने सांगितली जाते। पण मंडळी, हा किस्सा नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। ज्यांच्या साम्राज्यावरील सत्तेचा सूर्य कधी मावळतच नव्हता असं परकीय ब्रिटिश सरकार या भारतभूमीवर 125-150 वर्ष ठाण मांडून बसलं होतं। या काळात इथल्या मातीत राबणारा शेतकरी, कष्टकरी, 12 बलुतेदार, 18 पगड जातींचा समाज, व्यापारी, आदिवासी, भटके विमुक्त अशा अनेक घटकांवर ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले होते। हे ब्रिटिश सरकार उलथवून टाकावे यासाठी दिल्लीपासून ते अगदी गावागावापर्यंत स्वातंत्र्य सैनिक उरापोटाने लढत होते, आपल्या जीवाची बाजी लावत होते। तरी स्वातंत्र्याचा सूर्य अजूनही क्षितिजावर उगवत नव्हता। आता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिनीची लढाई सुरू झाली होती। 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँक या मैदानात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनातून ब्रिटिशांना चले जाओचा नारा दिला। यापुढील काळात देशभरात अनेक ठिकाणी अहिंसात्मक सत्याग्रह सुरू झाले, तर काही ठिकाणी जहाल आक्रमक देशभक्तांनी बंदुका हातात घेऊन ब्रिटिशांविरुद्ध हिंसात्मक कारवाया सुरू केल्या। यातूनच दक्षिण महाराष्ट्रात सातारा प्रतिसरकार उभं राहिलं। आता सातारा जिल्हा आणि पूर्वीचा दक्षिण सातारा म्हणजे सध्याचा सांगली जिल्हा हे प्रतिसरकारचं एक प्रमुख केंद्र बनलं। या भागातील क्रांतिसिंह नाना पाटील, पांडू मास्तर, बाबूजी पाटणकर, स्वामी रामानंद भारती, नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड, वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी, बाबुरावदादा चरणकर यांसह अनेक देशभक्त प्रतिसरकारचे म्होरके बनले। तर सातारा भागातून यशवंतराव चव्हाण, किसनवीर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह चांगलाच जोर लावला होता। सांगलीपासून पश्चिमेला दुर्गम शिराळा पेट्यातील चांदोलीपर्यंत, दक्षिणेला पंचगंगेपासून उत्तरेच्या निरेपर्यंतचा मोठा भूप्रदेश सातारा प्रतिसरकारने आपल्या प्रभावाखाली आणला। असं सांगितलं जातं की कोल्हापूरच्या पंचगंगेपासून ते पुण्याच्या निरेपर्यंतच्या प्रदेशातील टेलिफोनच्या तारा आणि विजेचे खांब प्रतिसरकारच्या शिलेदारांनी एका रात्रीत उखडून टाकले होते। दक्षिण महाराष्ट्रात प्रतिसरकारच्या वाढत्या प्रभावामुळे या भागातील ब्रिटिश सत्ता कोलमडून गेली होती। प्रतिसरकारची यंत्रणा एवढी प्रबळ होती की प्रतिसरकारने स्वतःची तुफान सेना स्थापन केली होती। एवढेच नव्हे तर प्रतिसरकारने अगदी गावोगावी न्यायदान मंडळे स्थापन केलेली होती, ज्यांच्या माध्यमातून जनतेला वेठीस धरणाऱ्या, लुटणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन केले जाऊ लागले। ब्रिटिशांच्या खबऱ्यांचे पाय बांधून त्यांचे तळपाय दांडक्याने अक्षरशः बडवले जायचे। त्यामुळेच प्रतिसरकारला माणसं पत्री सरकार म्हणू लागली। प्रतिसरकारच्या पत्र्या ठोकण्याच्या कार्यक्रमाची ब्रिटिश सरकारने चांगलीच दहशत खाल्ली होती। त्यामुळे ब्रिटिश सरकारने देशभक्तांची आणि स्वातंत्र्य सैनिकांची धरपकड सुरू केली। यामध्ये सांगली भागातील वसंतदादा पाटील, दत्तूतात्या पाटील, हिंदूराव पाटील, अण्णासाहेब पत्रावळे, जयराम कुष्टे, गणपतराव कोळी, महादेव बुटाले,
सातलिंग शेटे, बाबूराव पाचुरे, मारुती जाधव, विठ्ठल शिंदे, वसंत सावंत, जिनपाल खोत, नामदेव कराडकर, कृष्णा मेनसे यांसह अन्य देशभक्तांना पकडून सांगली येथील जेलमध्ये कैदेत ठेवण्यात आले होते। जेलमध्ये असताना वसंतदादा पाटील, हिंदूराव पाटील आणि दत्तू तात्या यांनी जेल फोडून पळून जाण्याची योजना आखली। जेलमध्ये कैदेत असलेले अण्णासाहेब पत्रावळे हे सर्वात लहान होते, त्यामुळे त्यांना जेलमध्ये सर्वत्र फिरण्याची मुभा होती। त्यामुळे त्यांना साथीला घेऊन ही योजना पार पाडण्याचे देशभक्तांनी ठरवले। जेल फोडण्यासाठी 24 जुलै 1943 दिवस ठरवण्यात आला। तो शनिवारचा दिवस होता। या दिवशी सांगलीचा आठवडी बाजार असतो। या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन जेल फोडून पळून जायचे अशी ही योजना होती। त्या दिवशी घडलेली जेलफोडीची घटना वसंतदादा पाटील यांनी आपल्या राजयोग या आत्मचरित्रात सविस्तरपणे लिहिली आहे। वसंतदादा पाटील यांनी लिहिल्याप्रमाणे दुपारी 2 वाजता सर्वांना खोलीच्या बाहेर शौचासाठी म्हणून काढण्यात आले होते। अण्णासाहेब पत्रावळे यांनी पूर्वकल्पना दिल्याप्रमाणे वसंतदादांसह दोघे तिघे भांडी घासत उगाचच वेळ काढत होते। तेवढ्या मुत्तीत बाजारला जायचे आहे असे सांगून पहाऱ्यावरचे पोलीस निघून गेले। तिथे एकच पोलीस राहिलेला। देशभक्तांपैकी एक जण त्याच्याशी बोलत राहिला आणि दुसऱ्याने त्याला पाठीमागून उचलून खोलीत नेले आणि त्याच्याजवळचे काडतूस काढून घेतले। तो ओरडू लागला, पण दिवाणी चौक्या लांब होत्या, आवाज गेला नाही। त्याला तिथेच सोडून सर्व देशभक्त पळत बाहेर आले। पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेऊन वसंतदादा आणि त्यांचे सहकारी दिवाणीमध्ये आले। तिथे गडबड सुरू झाली। जिनपाल खोत बंदूक घेऊन मुख्य चौकीवरती चालून गेले। दत्तू तात्याही त्यांच्या पाठोपाठ चौकीवर गेले। सर्वांनी एकच गोंधळ केला, आमच्या दादांना का मारले असा खोटा कांगावा सर्वांनी सुरू केला आणि संख्येने अधिक असणाऱ्या पोलिसांची अक्षरशः हुज्जत घालायला सुरू केली। या पळापळीत वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेलमधल्या 21 बंदुका हस्तगत केल्या आणि सर्वजण तटाकडे पळत सुटले। सर्वजण तटावर पोचले। एक एक जण तटावरून खाली उड्या मारायला लागले। वसंतदादा आणि हिंदूराव पाटील बंदूक रोखून तटावर उभे राहिले आणि त्यांचे सहकारी बाहेर पडले। वसंतदादांनी तटावरून उडी मारली। दादांपाठोपाठ हिंदूराव पाटील यांनी सुद्धा उडी मारली, परंतु त्यांची उडी तटाबाहेरच्या खंदकाच्या कडेला पडली। दगडावर आपटल्याने त्यांच्या गुडघ्यांना मार लागला आणि त्यांना उठता आले नाही। तशाही अवस्थेत पळापळा थांबू नका अशी आज्ञा देत मोठ्या धैर्याने उठून उभा राहण्याची खटपट हिंदूराव पाटील करत होते, पण त्यांना हलताच येईना। ठरल्याप्रमाणे सर्वजण 2 तुकड्या करून पळून जाणार होते। एक तुकडी हिंदूरावांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरी तुकडी वसंतदादांच्या नेतृत्वाखाली। पण हिंदूराव जखमी झाले आणि सर्वजण वसंतदादांच्या मागोमाग बाजारातून पळू लागले। त्यामुळे बाजारात काही काळ गोंधळ माजला। तिथून सर्वजण थेट कृष्णेच्या पुलाकडे निघाले। मोठा पाऊस पडून गेला होता। कृष्णेला पूर आलेला होता। अशा वेळी नदीकाठाने रानातून गाळातून सर्व देशभक्त पळत निघाले। वाटेतच अण्णासाहेब पत्रावळे दमले आणि एका झुडपाखाली बसले। पण एक पोलीस तिथे पोहोचला आणि अण्णासाहेब पत्रावळेंनी हात वर केले, तरीही त्या पोलिसाला त्यांची दया आली नाही। त्यांनी अण्णासाहेब पत्रावळेंना गोळी घातली। वसंतदादा पोलिसांचा प्रतिकार करत पळू लागले। पलीकडे रस्त्यावरून तसेच खाली नदीच्या पात्रात होड्यांमधूनही काही पोलीस तुकड्या देशभक्तांवर गोळीबार करत होत्या। नदीत पडून पोहून नदी पार करत असलेले बाबूराव जाधव पोलिसांना दिसले। पोलिसांनी त्यांना पाण्यातच माशासारखे वरच्यावर टिपले। ते धडपडले। त्यांचे प्रेत कृष्णेच्या पुराबरोबर खाली वाहत निघाले। वसंतदादा पळून पळून दमले व शेवटी कसेबसे वारणा कृष्णेच्या संगमापाशी पोचले। पोलीस मधल्या रस्त्याने पुढे आले आणि तिथे वाटेतच युद्ध सुरू झाले। वसंतदादांचे काही सहकारी वारणेच्या पाण्यात पडून पलीकडे निसटून गेले। वसंतदादांनी एका मोठ्या उंबराच्या झाडाच्या आडोशाला राहून पोलिसांशी चकमक सुरू ठेवली। अचानक वसंतदादांच्या बंदुकीचा घोडा अडून बसला। बंदुकीचा घोडा सरळ करण्याच्या प्रयत्नात वसंतदादांचा उजवा खांदा झाडाच्या बाहेर दिसला आणि पोलिसांनी नेम धरून गोळी झाडली। सू करत आलेली ती गोळी वसंतदादांच्या उजव्या खांद्यात आरपार घुसली। वसंतदादा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। मात्र तरीही ते बाकीच्या सहकाऱ्यांना नदीपलीकडे जा म्हणून हात हलवून सांगत होते। अखेर वसंतदादा तिथेच बेशुद्ध पडले। वसंतदादा या प्रसंगात झालेल्या हुतात्म्यांबद्दल आपल्या आत्मचरित्रात
कळकळीने लिहितात. अण्णासाहेब पत्रावळे पोलिसांच्या गोळीला बळी पडले. बाबूराव जाधव नदीत पडून नदी पार करीत असताना पोलिसांनी बंदुकीने त्यांना पाण्यातच माशासारखे वरच्यावर टिपले. बाबू माझा पाण्यातच धडपडला. त्याचं प्रेत लालभडक कृष्णेच्या पाण्याबरोबर खाली वाहत गेले. माझ्या काळजाची आग झाली. मी हे काय पाहतोय? माणसं कशासाठी अशी निकराची झुंज देतात? माझे हृदय भरून येते. तो दिवस आठवला की अंगावर काटा तरारतो, डोळ्यात पाणी येते, संतापाने डोके बधीर होते. सांगली संस्थांचा जेल फोडून वसंतदादा आणि त्यांचे सहकारी पळून गेले होते. त्यापैकी बाबूराव पाचोरे, दत्तू तात्या, जिनपाल खोत, वसंत सावंत हे चौघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दोघेजण गोळीला बळी पडले आणि वसंतदादांसह इतर पकडले गेले. वसंतदादांवर सांगलीतच शस्त्रक्रिया करून त्यांना व हिंदूराव पाटलांना सातारला नेण्यात आलं. त्यांच्यावर खटला दाखल करून तुरुंग फोडणे, गोळीबार करून माणसांना मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यार चालवणे असे आरोप ठेवून 5 वर्षाची एक, 2 वर्षाची एक आणि पूर्वीची 2 वर्षांची या सर्व शिक्षा मिळूनच भोगायच्या अशी शिक्षा झाली. पुढे 25 एप्रिल 1946ला वसंतदादांची येरवडा जेलमधून सुटका झाली. 1943ला सुरू झालेली सातारा प्रतिसरकारची चळवळ ब्रिटिश भारतातून हद्दपार होईपर्यंत सुरूच राहिली. अखेर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील मुख्य विचारप्रवाह असलेल्या काँग्रेसमध्ये राहत वसंतदादांनी राजकारणाची वाट धरली. वसंतदादा पाटील हे काँग्रेसच्या विचारांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जायचे. अखेर ब्रिटिशांनी लढून जेल फोडताना खांद्यातून बंदुकीची गोळी आरपार गेलेले वसंतदादा 1977 साली महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, तर 1983 साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पुढे काही वर्ष राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले. वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द अनेक कारणांनी ओळखली जाते. 2 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या वसंतदादांचे प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते होते. त्यामुळे गाव तिथे कार्यकर्ते असलेले मुख्यमंत्री अशी वसंतदादांची वेगळी ओळख होती. वसंतदादांनी शेती, शिक्षण, उद्योग, सहकार अशा अनेक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली. अत्युच्च स्मरणशक्ती, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, समाजमनाची आकलन शक्ती, निर्णय क्षमता, शेतकरी आणि ग्रामीण समाज जीवनाची अचूक आणि परिपूर्ण जाणीव या गुणांच्या माध्यमातून वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. त्यांनी केलेल्या विकासाच्या कामाची फळे आजचा महाराष्ट्र देखील चाकत आहे. तर मंडळी, जुलमी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात देशभक्तीने भारावलेले वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडताना दाखवलेल्या असीम शौर्याबद्दल आणि त्यांच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच विशेष भारीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्या घटना व स्वातंत्र्य सैनिकांच्या कहाण्या समोर याव्यात असं आपल्याला वाटतं? याबद्दल आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी FBला नक्की फॉलो करा. धन्यवाद.